कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचं लग्न कसं झालं? माझं अरेंज मॅरेज आहे. हां. माझ्या काकूंचे वडील होते, म्हणजे आहे, तर त्यांनी हे स्थळ सुचवलं वडिलांना की असं असं आहे म्हणून. मग सगळं ते जुळून आलेलं असं. मग ते म्हणे की आहे एक मुलगी आणि की करा असं. किती वर्ष झाली लग्नाला? 18 वर्ष झाली लग्नाला. 18. आणि काय करतात ते? ते BM आहे, ब्रँच मॅनेजर. माझं लग्न इथेच नाशिकला आलेलो होतो आम्ही. ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं मुंबईला मेळाव्यासाठी. मग कुंभमेळ्याला वधूवर मेळाव्याला जायचं होतं. वधूवर मेळावा. कुंभमेळ्यासाठी मुंबईला कुंभमेळावा नाही भेटला. नाही नाही जाता जाता नाशिकला होता की? नाशिकला बहीण असते, आम्ही त्यांच्याकडे आलेलो आणि 4 महिन्यापासून सासऱ्यांचे आणि पप्पांचं बोलणं चाललं होतं. मग आम्ही अचानक दिवाळीनंतर आलो. त्यांना कळलं की मुलगी इकडे आलेली. बहिणीकडे त्यांनी बघण्याचा कार्यक्रम केला. मग बघता बघता ते बोलले की उद्या आम्ही जाणार आहेत, पप्पा बोलले मेळाव्यासाठी. मग हे बोलले की नाही नाही, आजच आपण सगळं काय ते डिसाईड करून घेऊ. मेळाव्यात नको. आम्हाला मुलगी पसंत पडली आहे, लगेच तुम्ही संध्याकाळी घरी येऊन जा आणि आपण पुढची बोलणी वगैरे करून घेऊ. तुमच्या लग्नाला किती वर्ष? 14 वर्ष झाली. 14 वर्ष. माझं लग्न 15 दिवसातच झालं. कसं ते? म्हणजे वधूवर मेळाव्याच्या पुस्तकात नाव दिलेलं होतं. ते मुलाच्या इकडच्यांनी पाहिलेलं आणि मग परत त्यांचा फोन आला की आम्ही अक्कलकोटला जाणार आहे. तर अक्कलकोटला जाते जातेच माझं गाव रस्त्यात देवीचं दर्शन घ्या. आंबेजोगाई. तर मग ते म्हणे एक जाता जाता फक्त मुलगी पाहून जाऊ म्हणे आम्ही, तर फक्त चहा द्यायला सांगा म्हणे त्यांना. तर मग ते आले सकाळी पहाटे 9 वाजता जे आले आणि चहा पहाटे घेतला. 9 कधी असतात? सकाळी 9 वाजता पहाटे 9 कुठले? सकाळी 9 वाजता आले ते. चहा घेतला, मुलगी पाहिली आणि ते बोलले हा येतो म्हटले. एवढा विषय झाला आणि ते डायरेक्ट 4 वाजताच घरातून बाहेर गेले. म्हणे मुलगी आम्हाला पसंत आहे. चहा कप मध्ये दिला होता का पिंपात दिला? इतका वेळ चहा पित होते ते? नाही, कप मध्येच दिला. आल्या आल्या चहाचा प्रोग्राम झाला, चहा दिला. मग ते म्हणे मुलीला बोलवा. मुलगी म्हणजे पाहिलं मला. मग म्हणजे माझे सासरे होते सोबत. ते म्हणे मुलगी साडीमध्ये थोडीशी जाड दिसते, आम्हाला ड्रेसमध्ये पाहायचं. मग ड्रेस घालून बोलवलं. मग ड्रेस घालून बघितल्यावर म्हणे ठीक आहे म्हणे आम्हाला पसंत आहे. मग त्याला का ते 4 कपडे बदलायला लावले? म्हणजे सासऱ्यांना बहुतेक त्यांनी सांगितलेलं असावं की मुलीला ड्रेस घालायला सांगा. अच्छा. ते असं काहीच नाही बोलले. किती वर्ष झाली लग्नाला 12 वर्ष झाली. काय करतात? बिझनेस एक्सपोर्ट इम्पोर्टचा. बरं. माझं लव्ह मॅरेज आहे. आम्ही कॉलेजमध्ये भेटलेलो आहे नाशिकमध्येच. ॲक्च्युली मी आहे नेपाळी आणि माझे मिस्टर आहे महाराष्ट्रीयन. बरं. आम्ही कॉलेजमध्ये भेटलो होतो. माझी एक फ्रेंड आहे, कॉमन फ्रेंड आम्ही दोघांची. ते कॉमन फ्रेंड थ्रू तो मला भेटला होता, ॲडमिशन करून देतो म्हणून FY मध्ये. तर मला आर्ट्समध्ये यायचं होतं. आर्ट्समध्ये स्पेशल सब्जेक्ट होता ट्रॅव्हल अँड टुरिझम. त्यात ॲडमिशन भेटत नव्हता. मग तो ऑलरेडी त्याचं झालेला होता ट्रॅव्हल टुरिझम. तर तो म्हटला की मी करून देतो ॲडमिशन हिचा. मग असं करून त्यांनी ॲडमिशन करून दिलं. पण दिलं की नाही? नाही दिलं, ऑब्विस दिलं. ॲडमिशन तर काय फीसही भरली पहिली त्यांनी. हो, फर्स्ट फीस पण भरली. तयारीच केली होती त्यांनी. आमचा 5 वर्ष अफेअर होता. अच्छा. त्याच्यानंतर मग हळूहळू त्यांनी मला सांगितलं 11th-12th मध्ये एक गाडी होती, ती नेहमी म्हणजे पाठलाग करत राहायची माझ्या. मी घरापर्यंत जायची तरी मी म्हणजे कोण आहे हा, कोण आहे हा. तेव्हा मला त्यांनी सांगितलं की तो मीच होतो जो गाडीमध्ये असं तुझ्या पाठलाग करायचो 11वीपासनं. म्हटलं शेट मॅन, पण काय हे नाही. मग असं करत 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 5 वर्ष झालं. एंडपर्यंत त्याची मम्मी हो म्हणत होती, निखिल मतलब माझ्या हस्बंडचं नाव निखिल आहे. त्याची आई हो म्हणत होत्या, पण माझी मम्मी नाही म्हणत होती. पण माझे पप्पा हो म्हणत होते. असं करत करत आमचं मग जुळलं मग लग्न झालं एकदाच. मग आता 7 वर्ष झाले. 2 झाली मला. किती वर्ष झाली? 7 वर्ष. 7 वर्ष. मग तुमचं नेपाळला गाव कुठे? काठमांडू. काठमांडू. पण अजून आम्ही दोघांचं जुळलंच नाही तिकडे जायचं. आम्ही दोघं गेलोच नाही अजून नेपाळ. का? एकदा घेऊन जा त्यांना. जायचंय. मुलं झाले, हिचं वाढदिवस तिचं मग वाढदिवस. मुलं झाली की घेत नाहीत तिकडे? नाही घेतात, ऑब्व्हियसली घेतात. पण मुलांचे एक्झाम्स येतात अच्छा, अच्छा, त्यावेळेला. परीक्षा येतात. मला वाटलं की परीक्षा मुलं व्हायच्या झालं. आधीच जायचं असतं नेपाळला असं. पण नेमकं लवकर होऊन गेलं ना फर्स्ट बाळ. त्याच्यानंतर मग लगेच सेकंड कोरोना नंतर. कोरोनाचा फारच प्रभाव. अशा 6 जणी तुम्ही. तुमच्या मुलांमुळे तुमची मैत्री. हो ना. आणि रोज भेटता तुम्ही? एव्हरी डे. एक दिवस नाही भेटलं ना तर आम्हाला करमतच नाही.
आणि literally घरचे फोन करतात, आता घरी पोहोचणार का, आम्ही घ्यायला यायचंय तुम्हाला, आता येता का नाही, असं होतं आम्हाला. वाजेपर्यंत चॅटिंग करता हे लोक. हे लोक म्हणजे तुम्ही ही नसता. बिलकुल ही नसते पण सर. असते 9, सर. 9:30 फक्त आहे ना, पर्यंत जेव्हा मिस्टर येतात ना तेव्हा ही ऑफलाईन असते, बाकी ऑदर टाइम ऑनलाईन असते. अच्छा. आणि ती झोपते किती वाजता, रात्री 9 वाजता. ठीक आहे, झोपायची वेळ नाही, आमची जेवायची वेळ आहे म्हणतो आम्ही तिला. तू काय असं झोपते? करता तुम्ही? नऊ सर ते रुटीन झालं आमचं, म्हणजे आमचं एकदम परफेक्शन आहे की या टायमाला जेवण व्हायलाच पाहिजे, एवढ्या टायमाला वाजता. झोपायलाच कसं कसं पाहिजे. आहे तुमचा दिवस सकाळपासून? सकाळी आम्ही उठतो म्हणजे मुलं उठतात 6:30 पर्यंत, 6-6:30, आणि मी उठते म्हणजे डेली माझं 5चं असतं. 5 वाजता तुम्ही हो, उठता? आणि थांबा, रात्री एक मिनिट. तुम्ही पहाटे कितीला उठता? मी 5:30ला उठते. 5:30. 5, मला जेव्हा जाग येईल तेव्हा उठते मी. 10:30, 11. नाही अरे जेव्हा आले 6 o'clockला. 6. 5 वाजता, कारण माझ्या मिस्टरांचं जे ऑफिस आहे ते 6 वाजेला असतं, म्हणून तुम्हाला मग 5 5 वाजेला उठवलं. मी अलाराम लावते 4:45चा, पण उठते 5:30. संध्याकाळी 5ला. नाही, पहाटे 4:45चा अलाराम लावते आपण उठता आणि 5:30ला उठते. मग 4:45 का लावता? जाग झोपमोड होण्यासाठी. अच्छा. डायरेक्ट झोपेतलं उठून नाही, वॉकला जाते मी सकाळी, 5:30 ला 4:30. घड्याळ घेऊनच जाता वाटतं. तुम्ही मी ज्या दिवशी माझा वर्कआउट असेल त्या दिवशी 5 वाजता उठते, ज्या दिवशी नसेल त्या दिवशी डायरेक्ट 8, 8:30. 11 पण होतं. म्हणजे रोज नाही, 11 नाही होत काही माझं. म्हणजे 8:30 रोज. नाही, नाही, बरोबर. नो आता नो सर, fitness आम्ही एवढ्या करायचंय. उशिरा नाही उठत कोणीच. पण मला सांगा, तुम्ही 6 जणी मिळून कधी ट्रिपला पिक असं गेलोय भरपूर. याच्यावरून आमच्या घरात वादविवाद झाले सर. हो, कारण आम्ही सारखं ट्रिप, डबा पार्टी. तू गेली तर घरात येतच नाही. ऑलरेडी मी 20 दिवस बाहेर असतो, 10 दिवस तर माझ्यासाठी काळ, असं म्हणत राहतात. पण तुम्ही 20 दिवस भेटता रोज? हो. भेटतो आम्ही. माझी ऍक्च्युली जी बिल्डिंग आहे ना, माझ्या बिल्डिंग मध्ये चांगला कॅम्पस आहे. तर कॅम्पस मध्ये काय करतो आम्ही, ते गार्डन आहे चांगला, डबा party. डब्बा पार्टी करायची तर कुठे, तर माझ्याच गार्डनला तिकडे जातो. 4-5 पहिले तर रील्स बनवतो. आम्हाला रील्स बनवायला फार आवडतं, आवडतं. एकदम म्हणजे ही क्रेज जास्त शौकीन आहे ही reelsची. एकदम शौकीन आहे. तिने सगळ्यामध्ये किडा टाकून दिला त्याचा. तो आता इतका रील्स बनवतो आम्ही. त्याच्यानंतर डबा करायचा, डबा उघडताना रील्स, बंद करताना रील्स, पहिला घास खाताना रील्स, असं आहे आमचं पूर्ण रील्स मध्ये पूर्ण दिवस Walking जातो. day reels. तुमच्यात अबोला झालाय? हो, भरपूर वेळ कोणाचा झाला. भरपूर वेळ झाला. आमच्या दोघींचंही झालं. माझा आणि हिचा पण झालेला आहे. त्या कॉमन आहेत वाटतं. तुमचं काय झालं होतं? तुमचं आमच्या दोघींचं बोलतच झालं होतं. म्हणजे बर्थडे होता, ग्रुपमध्येच कॉन्ट्री विषयी झालं होतं. थोडंसं मी मोबाईलला कमीच हे करते. मग आम्ही जेव्हा जमलो सगळ्या, आता ही बोले आपल्याला पार्टीला जायचंय म्हणे हॉटेलला, चला. तिथे विषय झाला कॉन्ट्रीचा. तर मी म्हटलं चल माझी कॉन्ट्री घे. ही म्हणे तू एकदम ऐन टाइमला कॉन्ट्री देते, हिची कॉन्ट्री घ्यायची नाही म्हणे. आमचं म्हणण्याचं काय असतं की ज्याचा बर्थडे असेल ना, 2 दिवस तू आधी विचार ना की काय तिने घ्यायचं विचारलंच नाही. आम्ही तू घेऊन ऐन टायमाला झालो. विचारशील तर कसं आम्ही सांगणार. म्हणून थोडासा वादविवाद झालेला असा. मग ती थोडस झालं तर झालं, मी टार्गेटवरच होती, पण हिनेच मला सांगितलंय हीच असं झालं. तर ठीक आहे. असणारच. खूप 100% बोलते ना, तुम्ही. खूप बोलते. हो का? पण मला तुम्हाला विचारायचंय की तुम्ही या सगळ्या जणी कसे आहेत स्वभाव प्रत्येकीचे, तुम्ही सांगा. सर, ही श्रद्धा खूप शांत स्वभाव आहे. श्रद्धा शांत. हो. रूपा ज्या आहेत त्या एकदम परफेक्ट आहे, सगळं काम परफेक्ट करतील, वेळच्या बोलतीलही वेळी. परफेक्टच, बोलण्यातही तेवढंच असतं. अश्विनी मॅडम ज्या आहेत त्या तर मग छान आहेत, एकदम बोलणं वगैरे मोकळं. आणि दीपा बिनधास्त. आता आपण ती मोठी पण आहे आमच्यात, दीपाचं सर्वात तर आपण मोठी. बघितलं, सगळ्यात छोटी आहे पण आमच्या ग्रुपचा फटाका आहे. धमाका आहे तो. एकदम छोटा बोलेल. पॅकेट बडा धमाका. हा. आणि या ज्या आहेत ह्या कमी बोलतात पण मोजकं बोलतात आणि शांत आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.